मित्रांनो नमस्कार, मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापूर्वी आपण फंडामेंटल अनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस काय आहे, पी रेशो म्हणजे बऱ्याच पॉइंट्स आपण बघितलेले होते। ठीक आहे, सो आजचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दलच आहे। याच्यात आपण बघणार आहोत की फंडामेंटल अनालिसिस करताना जो पॅटर्न येतो तो म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न, तर तो कसा आपल्याला रीड करायचा आहे, त्यानंतर शेअर होल्डिंगचा कसा इफेक्ट पडतो तो कसा रीड करायचा हे आपण यात बघणार आहोत। ठीक आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओतली माहिती समजल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा। सो शेअर होल्डिंग पॅटर्न, सगळ्यात अगोदर आपण फंडामेंटल अनालिसिस करतो हे स्क्रीनर.इन या वेबसाईटवर, राईट। सो इथे जर आपण स्टॉकच्या थोडं खाली गेलो तर आपल्याला इथं शेअर होल्डिंग पॅटर्न दिसेल सगळ्यात खाली। सो शेअर होल्डिंग पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं, जसं आता एखादी कंपनी आहे, तिचं कॅपिटल जेवढं असेल कंपनीचं, म्हणजे टोटल 100% असेल, मग ते कितीतरी कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, 1 लाख कोटी कॅपिटल असेल। ओके, सो त्याच्यातला किती हिस्सा कोणाकडे आहे हे रीड करणं म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे। त्याच्यातला याच्यामध्ये काही पॉइंट असतात की कोणाकोणाकडे कंपनीचे पैसे असतात किंवा कोणाकडे किती स्टॉक आहेत। जसं की याच्यामध्ये येतं सगळ्यात अगोदर येतं प्रमोटर्स। प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे मेन मालक, कंपनी कोणाची आहे त्यांच्यावर ते पर्सेंटेज आहे। जसं प्रमोटर्सची होल्डिंग आपल्याला इथे दिसते, इथे इयरली होल्डिंग आपल्याला दिसेल। ठीक आहे, सो इथे जर आपण बघितलं 55.99 म्हणजे 55%च्या जवळ प्रमोटर्सची होल्डिंग आहे। मग एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे दुसऱ्या देशामधले जे इन्व्हेस्टर असतात, दुसऱ्या देशातल्या बँक्स, म्युच्युअल फंड जे असतात, ते आपल्या देशामध्ये ह्या स्टॉक मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले आहे ते जवळपास इथे 16% आहे। तर 2023चं जर आपण इथे बघितलं, ओके, सो इकडे आपण जाऊन बघूया 2023। तर आपण इथे इयरली जर बघितलं तर 2023 मध्ये आहे प्रमोटरची होल्डिंग 55.99%, एफ आय आय ची होल्डिंग 16%, त्यानंतर DII 17% आणि अदर म्हणजे पब्लिकचे आहे 9%। सो याच्यामध्ये टोटल प्रमोटर म्हणजे कंपनीचे मालक असतात। प्रमोटरची होल्डिंग जर चांगला शेअर आपण जसं सिलेक्ट करतोय तर प्रमोटरची होल्डिंग 50%च्या वर असली पाहिजे। ठीक आहे, जर आपण काही मेन निफ्टीचे स्टॉक सोडले तर बाकी कोणताही स्टॉक बघताना प्रमोटरची होल्डिंग 50%च्या वर असली पाहिजे। एक चांगला पॉइंट आहे, 50%च्या वर 90%च्या खाली असला पाहिजे। ठीक आहे, सो या प्रकारे प्रमोटर असले पाहिजे, म्हणजे एक चांगला पॉइंट या कंपनीचा आपल्याला दिसेल। सो हे रीड करताना बघत जा की प्रमोटर्स किती आहेत। एफ आय आय किती पर्सेंट असो, फक्त एफ आय आय असले पाहिजे। सो ते 3% असो, 5% असो, 10%, कारण जर फॉरेन इन्व्हेस्टर ह्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात याचा अर्थ तो स्टॉक चांगला असेल, राईट, म्हणून ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, कारण त्यांची अमाऊंट खूप मोठी असते। ह्या कंपनीचा 17% हिस्सा, किती, 16 ते 17% हिस्सा ह्या कंपनीमध्ये आहे फॉरेन इन्व्हेस्टरचा, म्हणजे कंपनीमध्ये काहीतरी खास असलं पाहिजे। सो म्हणून एफ आय आय असले पाहिजे, मग 5% असो किंवा 10%। ठीक आहे, त्यानंतर डीआय पण असले पाहिजे। डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे भारतामधल्या कंपन्या किंवा भारतामधल्या बँक, म्युच्युअल फंड ह्या जेव्हा याच्यात इन्व्हेस्ट करतात त्यांना DII म्हणतात। सो मोस्ट महत्वाचं आहे एफ आय आय, त्यानंतर प्रमोटर्स आणि पब्लिक जेवढी कमी असते तेवढं बेटर असतं। सो या स्टॉक मध्ये पब्लिक कमी आहे। ठीक आहे, सो कधी पण पब्लिक कमी असले पाहिजे। ज्या स्टॉक मध्ये 90%, 80% पब्लिक आहे तो स्टॉक हा मोस्टली तेवढा चांगला नसतो। प्रमोटर असले पाहिजे, एफ आय आय असले पाहिजे, DII असले पाहिजे। सो हे 3 गोष्टी जर शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये असतील तर त्याचा तो एक पॉझिटिव्ह प्लस पॉइंट असेल। ठीक आहे मित्रांनो, सो पुढच्या वेळेस कोणताही स्टॉक रीड करताना त्याची याच्यामधली शेअर होल्डिंग पॅटर्न बघावे आणि त्याच्यातले प्रमोटर किती आहेत, एफ आय आय किती आहेत हे नक्की आपण चेक करू शकता, जेणेकरून आपला स्टॉक अजूनही चांगल्या प्रकारे आपण त्याला रीड करू। ठीक आहे, सो हा पॉवर फायनान्स म्हणजे PFC होता।
ज्याच्यात आपण आता एक्झाम्पल बघितलं. सो कोणताही स्टॉक बघताना शेअर होल्डिंग पॅटर्न नक्की बघा, जेणेकरून आपल्याला कळतं कंपनीचा कोणाकडे जास्त हिस्सा आहे. प्रमोटरकडे 50 ते 80% ठीक आहे, 90%च्या वर नसला पाहिजे. FII कडे 10%, 15% असला पाहिजे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. फॉरेन इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट केलेले आहेत म्हणजे स्टॉक मध्ये काहीतरी खास आहे. ओके, पब्लिक कमी असले पाहिजे, FII DII चांगले त्याच्यामध्ये असले पाहिजेत. सो या प्रकारे ही आहे शेअर होल्डिंग पॅटर्नची माहिती. जर तुम्हाला शेअर होल्डिंग पॅटर्न कसा रीड करायचा समजलं असेल, नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. भेटू लवकरच अशाच पुढच्या व्हिडिओ.